मुलांच्या शाळेचा टिफिन असो की नवऱ्याचा ऑफिसचा टिफिन, भाजीला काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला पडतो. आज तुमचा हा प्रश्न मी सोडवते. एकदम कमी वेळात झटपट आणि चविष्ट अशी भन्नाट चवीची ही छोट्या बटाट्याची भाजी मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि करायलासुद्धा एकदम सोपी आहे. चला कशी बनवायची ते पाहूया. सर्वात आधी हे बटाटे आणलेले आहे बाजारातून. छोटे छोटे बटाटे असे मिळतात. स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एका डिशमध्ये काढून घेतलेले. खूप छान लागते मंडळी या बटाट्याची भाजी. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा. आता कुकरला आपण याची एक शिट्टी काढूया. एका शिट्टीत आरामात ही शिजतात. आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि सर्व बटाटे टाकून द्यायचे आहे. एक शिट्टीमध्ये मस्त शिजतात आणि झाकण लावून तसंच ठेवायचं आहे थंड होईस्तोवर, म्हणजे वाफेने सुद्धा मस्त शिजतात राहिलेले असतील ते. तुम्ही पाहू शकता एकच शिट्टी मी काढलेली आहे आणि आता बघू शकता तुम्ही किती छान शिजले गेलेले आहे. तुम्हाला मी चेक करून दाखवते. मस्त एकदम परफेक्ट असे आपले शिजलेले आहे. आता याची आपण सालं काढून घेऊया. बटाटे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत थंड होतात. आपण फोडणीची तयारी करून घेऊया. पॅन ठेवलेला गरम करायला, त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल छान असं गरम झालेलं त्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकून घेऊ आणि जिरं छान असं फुललेलं आहे. यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकूया आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे मी. तुम्ही बारीक ठेचूनसुद्धा घेऊ शकता. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार. 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मुलं जास्त तिखट खात नाही त्यामुळे. आणि लसणाचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकूया कांदा बारीक कट करून घेतलेला आणि कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे लो फ्लेमवर. कांदा ओला आहे, याला वेळ लागेल थोडासा. आणि कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो. तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन याला कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया. विसरला होता. छोटे छोटे पानं आहे, माझ्या कुंडीतला आहे तोच घेतलेला आहे मी. आणि लगेच एक टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया. छोटा टोमॅटो घेतलेला आहे कापून आणि छान असा या तेलामध्ये फ्राय करायचा आहे. तुम्ही यावरती झाकणसुद्धा ठेवू शकता लवकर मऊ होण्यासाठी. आणि भाजी सुकीसुद्धा छान लागते आणि तुम्ही थोडासा रस्सासुद्धा या भाजीला करू शकता. टोमॅटो आणि कांदा छान असा फ्राय झालेला आहे मस्त. आणि यामध्ये आता बाकीचे मसाले आपण टाकून घेऊया. तुमच्या आवडीचे कुठलेही तुम्ही मसाले घेऊ शकता यामध्ये टाकण्यासाठी. आणि बटाट्याची सालंसुद्धा मी काढून घेतलेले आणि मसाल्यामध्ये घेतलेला आहे कांदा मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, थोडीशी हळद आणि लाल तिखट. हे सर्व मसाले आपण तेलामध्ये टाकूया आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. सकाळी सकाळी सर्व महिलांच्या मागे खूप घाई असते. मुलांचा टिफिन, नाश्ता, नवऱ्याचा ऑफिसचा टिफिन, खूप घाई असते. मुलांची शाळेची तयारी करणं. अशा झटपट तयार होणाऱ्या भाज्या अजूनसुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे. त्यासुद्धा तुम्ही बघितल्या नसेल तर बघा. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण सोलून घेतलेले बटाटे टाकायचे आहे सर्व आणि छान असे याच्यामध्ये फ्राय करायचे आहे, म्हणजे सर्व मसाला याला लागला पाहिजे. तुम्ही या बटाट्याला थोडेसे कटसुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे एका बटाट्याचे 2 बटाटेसुद्धा करू शकता किंवा याला थोडेसे असे टोचन मारू शकता काटे चमचाने. यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानंसुद्धा ॲड केलेली आहे, म्हणजे चव खूप छान लागते. आणि छान फ्राय करून घ्यायची आहे 3 ते 4 मिनटे, म्हणजे मसाला याला लागला की चव एक नंबर भन्नाट अशी लागते. आणि तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता. ही भाजी जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच खायलासुद्धा भन्नाट लागते. कोणी म्हणणारसुद्धा नाही बटाट्याची भाजी केलेली आहे. इतकी सुंदर भाजी होती मंडळी ही. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तयार झालेली आहे आपली मस्त ही स्मॉल बेबी छोट्या बटाट्याची भाजी. तुम्ही कोणतेही याला नाव द्या आणि मुलांच्या टिफिनला द्या. मुलं खूप आवडीने खातील. आता चला एका डिशमध्ये आपण ही काढून घेऊया. मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुम्ही कुठून बघता ते सुद्धा कळवा. आता एका डिशमध्ये ही भाजी काढून घेऊया. तुम्ही वरण भात केल्यानंतर तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता मंडळी. आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी भन्नाट चविष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.